ओम नमो आदेश. जय मच्छिंद्रनाथ महाराज. नाथ संप्रदायातील सर्व भक्तांचे या पवित्र व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नाथ संप्रदायाचे आद्यगुरू, महान योगी आणि सिद्धपुरुष श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या जीवनाविषयी आणि त्यांचे नावाचे 11 वेळा स्मरण करण्यामागील आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत. अनेक भक्त श्रद्धेने मच्छिंद्रनाथ महाराजांचे नाव जपत असतात. त्यांचा विश्वास असतो की गुरुचे स्मरण मनाला शांतता, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक बळ देते. आज आपण याच विषयाचा सखोल अभ्यास करूया. मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्म आणि महिमा. नाथ संप्रदायातील परंपरेनुसार भगवान शिवांनी माता पार्वतीला योग, ध्यान आणि अमर ज्ञानाचा उपदेश केला. ही दिव्य शिकवण एका माशाने ऐकली आणि त्या माशामधून एक सिद्धयोगी प्रकट झाले. ते म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराज किंवा मच्छिंद्रनाथ महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी योगविद्या, अध्यात्म आणि गुरुतत्वाचा प्रसार केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य लोकांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. गोरक्षनाथांना दिलेली दीक्षा. मच्छिंद्रनाथ महाराजांचे सर्वात प्रसिद्ध शिष्य म्हणजे गोरक्षनाथ महाराज होय. असे मानले जाते की गुरु आणि शिष्य यांचे नाते हे भारतीय संस्कृतीतील सर्वात पवित्र नात्यांपैकी एक आहे. गुरु मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना योग, साधना आणि समाज कल्याणाची शिकवण दिली. त्यानंतर गोरक्षनाथांनी नाथ संप्रदायाचा विस्तार संपूर्ण भारतात केला. नाथ संप्रदायाचे महत्त्व. नाथ संप्रदायातील हा केवळ धार्मिक परंपरा नसून तो साधना, स्वयं सेवा आणि आत्मज्ञानाचा मार्ग मानला जातो. नाथ योगी ब्राह्म्य दिखावा करण्याऐवजी अंतर्मन शुद्ध करण्यावर भर देतात. त्यांचा संदेश असा आहे की ईश्वर प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. त्यासाठी सत्य, करुणा, सत्कर्म आवश्यक आहे. 11 वेळा नाव घेण्याचे महत्त्व. भारतीय धार्मिक परंपरेत 11 या संख्येला विशेष स्थान आहेत. अनेक जण प्रार्थना, मंत्रजप किंवा नामस्मरण 11 वेळा करतात. मच्छिंद्रनाथ महाराजांचे नाव श्रद्धेने घेतल्याने मन एकाग्र होते, नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते आणि गुरुविषयी भक्ती वाढते, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. तथापि नामस्मरण हे श्रद्धा आणि आध्यात्मिक साधनेचा भाग आहे. कोणत्याही विशिष्ट चमत्काराची हमी देता येत नाही. भक्तीचा खरा लाभ म्हणजे मन शांती, संयम आणि सकारात्मक. नामस्मरण कसे करावे? सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ ठिकाणी बसावे. एखादा मच्छिंद्रनाथ महाराजांचा फोटो असेल तर फोटो ठेवावा. समोर दीप लावावा. डोळे बंद करून मच्छिंद्रनाथ महाराजांचे नाम स्मरण करा. त्यानंतर शांत मनाने 11 वेळा म्हणा, जय मच्छिंद्रनाथ महाराज, जय मच्छिंद्रनाथ महाराज. नाम घेताना मनात कोणाविषयी द्वेष किंवा राग ठेवू नका. गुरूंकडे सद्बुद्धी, आरोग्य आणि योग्य मार्गदर्शनाची प्रार्थना करा. गुरुचे महत्त्व. भारतीय संस्कृतीत गुरु हा अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा प्रकाश मानला जातो. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. हा श्लोक आपल्याला सांगतो की गुरु हे ज्ञानाचे स्वरूप आहे. मच्छिंद्रनाथ महाराजांचे जीवनही याच संदेशाचे प्रतीक आहे. जर तुम्ही संकटात असाल तर, निराश असाल किंवा जीवनात योग्य दिशा शोधत असाल तर श्रद्धा, प्रार्थना, सत्कर्म आणि गुरुचे नामस्मरण यांचा आधार घ्या. इतरांना मदत करा, सत्य बोला, चांगली कर्मे करा. हाच मच्छिंद्रनाथ महाराजांच्या शिकवणीचा खरा अर्थ आहे. चला शेवटी सर्वजण मिळून 3 वेळा म्हणूया, जय मच्छिंद्रनाथ महाराज, जय मच्छिंद्रनाथ महाराज, जय मच्छिंद्रनाथ महाराज. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने लिहा, ओम नमो आदेश, जय मच्छिंद्रनाथ महाराज. धन्यवाद.